नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आंबा बागेमध्ये जाणवणारी समस्या म्हणजे आंबा फळगळ। ही आंबा फळगळ होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि त्यावर कोणकोणते उपाययोजना केल्या पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रांनो, मी ॲग्रिकॉस चंदन गावडे आणि ॲग्रोटेक सिंधुदुर्ग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आंबा फळगळ होण्याची बरीचशी कारणं आहेत। त्यातील पहिलं कारण म्हणजे ऑक्सिन इफेक्ट। ऑक्सिन हे झाडामध्ये तयार होणारे संप्रेरक आहे। यामध्ये IAA, NAA आणि 2,4-D यांचा समावेश असतो। विशेष करून फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला फक्त पेशी विभाजन होत असतं। हे साधारण 3 आठवड्यांपर्यंत चालते आणि पेशींची अपेक्षित संख्या निर्माण झाल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते आणि यानंतर काही दिवसांनी फळामध्ये बी तयार होण्यास सुरुवात होते। या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये फळामध्ये आणि फांदीमध्ये कमी जास्त प्रमाणात ऑक्सिन तयार होत असते। फांदीच्या तुलनेत फळामध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिन असल्यास फळगळ होत नाही। जर फळामध्ये ऑक्सिन कमी पडल्यास त्याच्या देठामध्ये चीर पडते, तिला ऑक्सिशन लेअर असे म्हणतात आणि ही चीर पडल्यावर फळगळ होते। वातावरणातील होणारे बदल तसेच तुडतुडे किंवा भुरी यांसारख्या रोगांचा होणारा प्रादुर्भाव यामुळे फळातील ऑक्सिन कमी होते आणि यामुळे फळगळतीला सुरुवात होते। तसेच फळगळ होण्याचे दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे वातावरणातील बदल। यामध्ये सकाळीच पडणारं धुकं तसेच रात्री अतिशय दाट पडणारी थंडी यामुळे देखील फळगळ होते। त्यानंतर वातावरणातील वाढलेली उष्णता याचा देखील फळगळतीवर परिणाम होत असतो। यामध्ये काय होते तर झाडाला पाण्याची कमतरता भासते आणि त्यामुळे फळगळती होते। आणि यावर उपाय म्हणून फळाची साईज ही साधारण वाटाण्या एवढी झाली की झाडाला पाणी द्यायला सुरुवात करायची। साधारण 8 दिवसातून एकदा 100 लिटर पाणी प्रति झाडाला द्यायची गरज असते। हा उपाय केल्याने आपली बरीचशी आंबा फळगळ ही कमी होते। यानंतर आंबा फळगळ होण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रिफ्लॉवरिंग। रिफ्लॉवरिंग म्हणजे काय तर एकदा मोहर येऊन गेल्यानंतर त्याच्यावर जर चांगल्या प्रकारे सेटिंग झाली नसेल तर परत मोहर येतो। यामध्ये काय होते तर जी अन्नद्रव्य फळाला पोचायला पाहिजे ते फळाकडे न जाता जी नवीन मोहर येतो त्या मोहराच्या दिशेने वळली जातात आणि सेटिंग झालेल्या फळाला अन्नद्रव्य न भेटल्या कारणाने ती फळे पिवळी होतात व गळून पडतात। यावर उपाय काय तर जर झाडाला चांगल्यापैकी सेटिंग झाली असेल तर जिथे शक्य असेल तिथे नवीन येणारा मोहर हा काढून टाकावा किंवा यावर दुसरा उपाय म्हणजे झाडाला योग्य प्रमाणात न्यूट्रिएंट द्यावे। यानंतर फळगळ होण्याचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे झाडामधील मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता। यामुळे देखील आपल्याला फळगळ ही दिसून येते आणि यामध्ये काय होते तर झाडाच्या ताकदीपेक्षा झाडावर जास्त प्रमाणात आंबे लागलेले आपल्याला दिसून येतात। काही ठिकाणी तर अगदी द्राक्षाच्या घोसाप्रमाणे आंबे लागलेले आपल्याला दिसून येतात आणि यामध्ये सेटिंग झालेल्या फळाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य न मिळाल्याने त्यांची घळ होते। काही ठिकाणी तर झाडामध्ये सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासते। यामुळे काय होते फळे पिवळी होतात व गळून पडतात। यावर उपाय म्हणून फळांची साईज ही वाटाण्याच्या आकारा एवढी झाली की आपण त्यावर एक मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी घेणे गरजेचे आहे। यासाठी तुम्ही ॲग्रीन नॅनोटेकचा वापर करू शकता। यामध्ये तुम्हाला साधारण 11 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट समाविष्ट आहेत। याचा वापर केल्याने फळगळ ही कमी होतेच पण फळाची वाढ देखील चांगली होते व फळाला चांगल्या प्रकारे कलर येण्यास व फळाला चांगली शायनिंग येण्यास देखील मदत होते। तसेच फळगळ होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे झाडावर होणारा रोगांचा प्रादुर्भाव, जसे की थ्रिप्स, तुडतुडे, भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगांमुळे देखील फळगळ ही होत असते। तसेच फळगळ होण्याचं अजून एक नैसर्गिक कारण म्हणजे अवकाळी पाऊस किंवा वारा यामुळे देखील फळगळ ही होत असते। वाऱ्याचा किंवा वादळाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेच्या कडेने वारा प्रतिबंधक झाडे लावावीत। अजून कोणकोणत्या कारणांमुळे फळगळ होते हे खाली कमेंटमध्ये सांगा आणि जर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।